नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्हीएटेक वेबेज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्हीएटेक वेबेज लिमिटेड पॉप्स 13% ऑन ₹3,251 crore ऑर्डर फॉर सीवेज ट्रीटमेंट प्लांट इन रियाद. तर मित्रांनो, व्हीएटेक वेबेज लिमिटेडला रियादमध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी 3,251 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज व्हीएटेक वेबेज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया एअरस्पेस इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एअरस्पेस इंडस्ट्रीज शेअर हिट्स 5% अप्पर सर्किट ऑन विनिंग ₹97 crore ऑर्डर. तर मित्रांनो, एअरस्पेस इंडस्ट्रीज लिमिटेडला 97 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला एअरस्पेस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट डिक्लाइन्स 31.07% इन डिसेंबर 2024 क्वार्टर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, याची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6.22%ने इन्क्रीज होऊन 1,884.84 कोटी रुपये आली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 31.07%ने डिक्रीज होऊन 31.55 करोड रुपीज आली आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 45.77 कोटी रुपये. चला आता बोलूया जिलेट इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेड क्वार्टर 3 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 21%. बोर्ड अप्रूव्ज इंटरिम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज जिलेट इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21.1%ने इन्क्रीज होऊन 125.97 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये जिलेट इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 103.95 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.2%ने इन्क्रीज होऊन 685.55 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 639.46 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिलेट इंडिया लिमिटेडने 65 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, या 65 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडचं पेमेंट 7 मार्च 2025 किंवा त्याच्या पहिले होऊन जाईल. चला आता बोलूया केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला टोटल 15.9 मेगावॅट कॅपॅसिटीचा सोलार पॉवर प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्याचा ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट लॉस इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 546 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, इंजिनियर्स इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 72%ने इन्क्रीज होऊन
9 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो त्याचसोबत इंजिनियर्स इंडिया लिमिटेडने 2 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड. तर मित्रांनो अपोलो मायक्रो सिस्टम्स बॅक्स न्यू ऑर्डर्स वर्थ ₹50.97 करोड फॉर सिक्युरिटी सोल्युशन्स अँड डिफेन्स प्रोडक्ट्स. तर मित्रांनो डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सला सिक्युरिटी सोल्युशन्स आणि डिफेन्स प्रोडक्ट्ससाठी 50.97 कोटी म्हणजे जवळपास 51 कोटी रुपयांचे न्यू ऑर्डर्स मिळाले आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.